आदिवासी विकास विभागाने GR स्थगित केला या मुद्द्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घमासान झालेले आहे आणि विद्यार्थ्यांची पुन्हा आंदोलनाची ठिणगी पेटून आज संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी सर्वत्र ठिकाणी वसतिगृहात आंदोलन उभे केले आहे। तर या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत चर्चा करूयात। तर नमस्कार, मी आपला बादलराज। शासनाने परिपत्रक काढले की 14 ऑगस्ट 2026 चा जो GR आहे तो त्यांनी स्थगित केलेला आहे। म्हणजे आज विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन केले, त्यांनी मागण्या केल्या, त्यांनी मोर्चे उभे केले, म्हणून आज प्रशासनाला कुठेतरी जाग आलेली आहे। शासनाने हा GR पूर्णपणे रद्द करावा ही मागणी विद्यार्थ्यांनी धरली होती, परंतु शासनाने हा GR स्थगित करून विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकलेले आहे। परंतु विद्यार्थी कुठल्याही क्षणी जोपर्यंत आमच्या मागण्या संपूर्ण लागू होत नाही किंवा पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावरून उठणार नाही असा आग्रह धरत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत। मांजरी येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात व्यक्त होताना विद्यार्थिनी म्हणतात की वसतिगृहाच्या प्रवेशासंदर्भात 30 वर्षाची अट ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काचं उल्लंघन करणे आहे। कारण आज जर आपण सक्सेस रेट बघितला तर वयाच्या 32व्या वर्ष, 34व्या वर्ष ते 36व्या वर्षापर्यंत हा सक्सेस रेट आहे आणि अक्षर सक्सेस रेट आपण जर बघत असताना 30 वर्षाची अट ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव हा शासनाचा आहे का असाही प्रश्न त्यांनी सरकारला केलेला आहे। आणि हे आंदोलन तीव्र होत असताना विद्यार्थी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकत आहेत आणि या आंदोलनाची तीव्र प्रतिक्रिया अशीही आहे, विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मागण्यांना घेऊन जेव्हा शासनाला प्रश्न करतात तेव्हा म्हणतात की 2 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही विविध संघटनांच्या माध्यमातून आणि विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शासनासमोर तीव्र आंदोलन करू असा इशाराही विद्यार्थ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे। आजच्या स्थितीत महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन सुरू आहे, त्यापैकी नागपुरातही या आंदोलनाची ठिणगी 8 ते 10 दिवस आंदोलन केल्यानंतर ज्या पद्धतीने शांत झालेले होते आंदोलन, आज पुन्हा त्या आंदोलनाने पेट घेतलेली आहे आणि त्यामधील काही विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतील प्रतिक्रिया अशाही आहेत की पोलिसांना पुढे घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही आहे। प्रशासनावर गंभीर चित्र उभं करत असताना विद्यार्थ्यांना वॉशरूमच्या सुविधेकरिताही प्रशासन उपलब्धता करून देत नाही, वॉशरूमला लॉक लावून विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे, याही बाबत विद्यार्थिनींनी गंभीर प्रश्न उभे केले। आम्ही विधानसभेत पाठवलेले प्रतिनिधी जर आमच्याच हक्काची गोष्ट करत नसतील आणि आमच्यावरच दबाव टाकून आमच्यावरच अतिरिक्त नियम लादत असतील तर अशा मंत्र्यांना धडा शिकवण्याची गरज आहे। ज्यांच्या कार्यकाळात शासकीय आश्रमशाळेत 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला अशा मंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। म्हणजेच आंदोलनातून असाही सुरू होत आहे की आज मंत्र्यांच्या राजीनाम्याकडेही विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा वळविला आहे। या आंदोलनात एक मागणी जोर धरत आहे, ती म्हणजे सेंट्रल किचन पद्धती ही पूर्णपणे बंद करण्यात यावी। कारण सेंट्रल किचन पद्धतीच्या माध्यमातून जोपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत जेवण पोहोचते तोपर्यंत जवळपास 7 ते 8 तास लागून जातात आणि या प्रकारामुळे विद्यार्थ्यांपर्यंत विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे अनेक मृत्युमुखी पडू शकतात। त्यामुळे शासनावर कुठलेही गालबोट लागू नये यासाठी ही सेंट्रल किचन पद्धती बंद करून विद्यार्थ्यांना वसतिगृहातच जेवण देण्याची पद्धती ही सुरू करण्यात यावी अशी ही मागणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। प्रसार माध्यमांवरील विविध बातम्यांच्या माध्यमातून आजही विद्यार्थी संभ्रमात आहेत। विद्यार्थी यासाठी संभ्रमात आहेत की 14 ऑगस्ट 2026 चा GR हा रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत, परंतु शासन मात्र एकीकडे विद्यार्थ्यांची दिशाभूल करते का असाही सवाल आंदोलनाच्या माध्यमातून होतो आहे। कारण शासन सांगते की या GR वर आम्ही स्थगिती आणलेली आहे, परंतु विद्यार्थी शासनाचा डाव ओळखून अजूनही आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित केले नाही किंवा कुठेही शांत बसले नाही। कारण विद्यार्थ्यांचा आजही आक्रोश अशाच पद्धतीचा आहे की शासन आम्हाला कुठेतरी GR स्थगित झाला आहे असं म्हणून आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न हा शासनाचा असू शकतो, म्हणून विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम राहत प्रत्येक ठिकाणी आजही आंदोलनावर बसलेला आहे। मित्रांनो, या आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होतील का आणि विद्यार्थी ज्याप्रमाणे मंत्री महोदयांचा राजीनामा मागत आहेत ते मंत्री महोदय राजीनामा देतील का याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे। तेव्हा अशाच व्हिडिओसाठी आपण बघत राहा माझा फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला
लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. जय भीम, जय संविधान.